हॅलो विद्यार्थी मित्र, तो पहा आपण सायन्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर फर्स्ट हेरिडिटी अँड इव्होल्युशन विज्ञान भाग एक त्यातला पहिलं प्रकरण घेतलं आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन, ज्याला आपण काय म्हणतो अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा भाग आपण सुरुवात केला आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट घेतला आपण. पहिला पॉईंट घेतला आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल हा भाग पाहिला. त्याच्यानंतर पुढे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन अशा तीन संकल्पना पाहिल्या. त्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन, ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण हे मुद्दे आपण कालच्या तासाला म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये विचारात घेतलेले आहेत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इव्होल्युशन ह्या भागावरती अधिक चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट घेतो आपण आता इथे इव्होल्युशन ज्याला आपण काय म्हणतो उत्क्रांती असे म्हणतो, मराठीमध्ये त्याला उत्क्रांती असे म्हटलं जातं. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर द लॉंग ड्युरेशन. इथे आता इव्होल्युशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये इव्होल्युशन म्हणजे ग्रॅज्युअल चेंज की ज्याच्यामध्ये उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. ग्रॅज्युअल म्हणजे काय, क्रमिक बदल होणारा. ग्रॅज्युअल चेंज म्हणजे क्रमिक बदल जो होण्यासाठी बऱ्याचशा कालावधीची आवश्यकता असते, म्हणजे त्याला आपण लॉंग ड्युरेशन असे म्हटले, अत्यंत महत्त्वपूर्ण. त्याच्यानंतर पुढे दिस इज व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचिव्ड, की ही प्रक्रिया अत्यंत सावकाश आणि जीवांचा विकास साधणारी असते. म्हणजे तिथे डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम सजीवांचा विकास साधण्याची प्रक्रिया, आणि की जी व्हेरी स्लो किंवा अतिशय मंदगतीने किंवा संतगतीने चालणारी प्रक्रिया असते. त्याच्यानंतर पुढे ऑल द चेंजेस ऑकर in the various components ranging from stars and planets in the space of biosphere present on the earth should be included in the study of evolution. आता ह्या इव्होल्युशनचा जो अभ्यास आहे, म्हणजे उत्क्रांतीविषयक जो अभ्यास म्हणतो आपण, त्याच्यामध्ये अगदी अंतराळातील ग्रह तारे वगैरे जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्स अँड प्लॅनेट्स ही जे आहेत, तर त्या अंतराळातील स्टार्स आणि प्लॅनेट्स याला आपण अंतराळातील ग्रह आणि तारे असे म्हणतो. त्याच्यापासून तर सजीवसृष्टीमध्ये जे काही सजीवसृष्टीतील बदलामध्ये झालेला एकूण सजीवसृष्टीतील बदल म्हणजे बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ, त्याच्यामध्ये सजीवसृष्टीतील बदलांचा अनेक टप्प्यांचा विचार म्हणजे ह्या उत्क्रांतीमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशनमध्ये त्या उत्क्रांतीमध्ये याचा विचार केला जातो. त्याच्यानंतर पुढे the formation of a new species due to the changes of a specific character of a several generations of a living organism as a response of natural selection is called इव्होल्युशन. आता इथे काय म्हटले पहा आपल्याला, की त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्पेसीज म्हणजे नवनवीन प्रजातींची निर्मिती होणे ड्यू टू चेंजेस ऑफ ए स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ ए सेव्हरल जनरेशन्स. त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय माहिती दिले पण निसर्ग निवडीच्या प्रतिसादाला म्हणून एखाद्या सजीवाच्या वर्गाच्या एखाद्या सजीवाची स्पेसीज किंवा वर्ग जर आपण विचार घेतला, तर त्याच्यामध्ये लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये घडणारे बदल जे आहेत, ते ज्या प्रक्रियेमुळे नवीन प्रजाती निर्माण होतात त्याला आपण काय म्हणतो, इव्होल्युशन असे म्हणतो. त्याला आपण उत्क्रांती असे म्हणतो. की त्याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन हा एक महत्त्वाचा भाग असतो, की निसर्ग निवडीच्या ह्याच्यातून त्याच्यामध्ये त्याचे बदल होत जातात आणि नवीन प्रजाती निर्माण होतात, त्याला आपण उत्क्रांती असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढच्या भागात येतो आपण. 3.5 बिलियन्स इयर्स ॲगो लाईफ हॅज बीन नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ. ॲट द बिगिनिंग देर मे have been only a simple elements in the ocean and on the earth. Simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. आता त्याच्यामध्ये काय माहिती दिले पहा, सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वीची गोष्ट, म्हणजे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी चा भाग जो आहे तो भाग दिलेला आपल्याला. लाईफ हॅज बीन नॉन एक्सिस्टंट म्हणजे तिथे पृथ्वीवरती जीव अस्तित्वात नव्हते. सजीवसृष्टी जी आहे ती 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरती सजीवसृष्टी अस्तित्वात नव्हती. मग पुढे काय झाले, ॲट द बिगिनिंग आता सुरुवातीला त्याच्या सुरुवातीला देर मे हॅव बीन ओनली ए सिम्पल एलिमेंट्स. ती काय असले पाहिजे, एकदम साधी मूलद्रव्य असली पाहिजेत असा अंदाज घेण्यात आला. नंतर पुढे
इन द ओशन म्हणजे समुद्राच्या तळाशी एकदम साधी साधी मूलद्रव्ये त्यांना अस्तित्वात मिळाली. नंतर पुढे त्याच याच्यातून पुढे काय झालं, सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म. मग त्याच्यातून त्या साध्या साध्या मूलद्रव्यांमधून सेंद्रिय आणि साधी साधी सेंद्रिय आणि साधी साधी असेंद्रिय संयुगे तयार झालेली असावीत. नंतर पुढे complex compounds like proteins and nucleic acid may have formed over the long period from those simple compounds. नंतर पुढे काळाच्या ओघात त्या साध्या सेंद्रियपासून साध्या सेंद्रिय पदार्थ किंवा असेंद्रिय पदार्थ जे आहेत त्याच्यापासून कॉम्प्लेक्स असे घटक पदार्थ तयार झाले की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड यांचा समावेश झाला. प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड यांचा समावेश झाला म्हणजे त्यांची निर्मिती झाली. कशापासून निर्मिती झाली तर तिथे जे साधे साधे सेंद्रिय आणि असेंद्रिय कंपाऊंड जे होते त्याच्यापासून अशा प्रकारचे प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड तयार झालं. त्याच्यानंतर पुढे फ्रॉम दो सिम्पल कंपाऊंड्स. आता इथे नीट लक्षात घ्या, आपण ह्या एवढ्या भागामध्ये काय पाहिलं, 3.5 अब्ज वर्षांपूर्वी भूतलावरती सजीव अस्तित्वात नव्हते. हा पहिला मुद्दा दिला. त्याच्यानंतर पुढे समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा समुद्रात एकदम साधी मूलद्रव्ये असावीत असा दुसरा अंदाज घेण्यात आला. नंतर ह्या साध्या मूलद्रव्यांपासून काय तयार झालं तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि नंतर पुढे इनऑर्गॅनिक असे सेंद्रिय पदार्थ तयार झाले. नंतर पुढे ही जी काही असेंद्रिय पदार्थ तयार झाले ती एकदम साधी होती, सिंपल होती. नंतर पुढे त्याचं रूपांतर कशामध्ये झालं तर ते कंपाऊंडमध्ये झालं, म्हणजे संयुक्त स्वरूपात रूपांतर झालं. म्हणजे संयुक्त ज्याला आपण कॉम्प्लेक्स असं म्हणूया, कॉम्प्लेक्स किंवा जटिल अशा असेंद्रिय आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचं रूपांतर पुन्हा कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये झालं. ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणते तर त्याच्यामध्ये पहिला दिलेला आपल्याला प्रोटीन्स आणि दुसरा दिलेला आहे न्यूक्लिक ॲसिड. अशा पद्धतीने प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड तयार झाले. नंतर पुढे काय झाले पहा, त्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे ज्या वेळेला इथे न्यूक्लिक ॲसिड आणि हे काय झालं त्याच्यामध्ये प्रथिन आणि न्यूक्लिक ॲसिड तयार झाले. त्याच्यानंतर पुढे त्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये मग कॉम्प्लेक्स complex compound like proteins and न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फॉर्म. तिथे ह्या पदार्थाचे घटक पदार्थ तयार झालेले असावे. तिथपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यानंतर पुढे ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड्स द प्रिमेटिव्ह टाईप ऑफ अ सेल मे हॅव फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ ए डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. नंतर पुढे या काळाच्या ओघामध्ये नंतर पुढे काय झालं की त्याच्यापासून एकदम सिम्पल टाईप ऑफ सेल्स तयार झाली. मग त्याच्यातून एक प्रिमेटिव्ह सेल तयार झालेली पाहायला मिळते. कशातून प्रिमेटिव्ह सेल तयार झाली तर त्याच्यामध्ये नंतर पुढे त्यातून मग पुढे ही प्रिमेटिव्ह सेल तयार झाली म्हणजे प्राथमिक एकदम सुरुवातीची एकपेशीय सेल तयार झाली. नंतर पुढे ही सेल तयार झाल्यानंतर ही कशापासून तयार झाली तर टाईप्स ऑफ डिफरंट ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ह्या इनऑर्गॅनिक असेंद्रिय आणि सेंद्रिय पदार्थापासून पहिल्यांदा ती एक प्राथमिक सेल तयार झालेली. त्याच्यानंतर पुढे नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. त्याच्यानंतर पुढे इथे ह्यांचे काही सेल जे आहे त्या सेल संख्या जी आहे ती काय होत गेली वाढत गेली. कशामुळे तर त्याच्या बाजूला असलेले म्हणजे त्याच्या सभोवताली त्या पेशींच्या सभोवताली असलेले जे काही केमिकल जे आहे ते केमिकल्सवरती भक्षण करून त्यांनी त्याचं अन्न ग्रहण करून त्याच्यामध्ये पेशींची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत गेली. त्याच्यानंतर पुढे दे मे हॅव हॅड बीन सम डिफरन्सेस अमॉंग दोज सेल्स अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ द नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव shown good growth and some may have perished which could not adjust with the surrounding. नंतर पुढे त्या निसर्ग निवडीच्या नियमानुसार त्याच्यामध्ये ज्या पेशी अगदी थोड्याफार पेशींमध्ये असे फरक दिसून आले की त्या निसर्ग निवडीच्या याला साध्य झाले. म्हणजे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स निर्माण झाला डिफरन्स अमॉंग द सेल्स कोणता निर्माण झाला तर त्याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन आलं. नॅचरल सिलेक्शन ज्याला आपण निसर्ग निवड असे म्हणतो. निसर्ग निवडीमध्ये काय सिद्धांत मांडला जातो की जो सक्षम आहे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची वाढ झालेली असे तग धरून राहतात आणि ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ नाही असे जे आहे ते पेरिश होतात म्हणजेच नष्ट होतात. हा निसर्ग निवडीचा नियम आहे की ज्याच्यामध्ये आपण सराउंडिंगनुसार असे बदल झालेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा पॅरेग्राफकडे येतो आपण. तो पुढचा पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला ॲट द प्रेझेंट course of species of plants and animals with huge diversity
ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग द शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. मग नंतर पुढे काय झालं, आज मितीला भूतलावरती अशा प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कोट्यावधी प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भाग. त्याच्यानंतर पुढे मग याच्या ह्यूज डायव्हर्सिटी की त्याच्यामध्ये अशी बहुसंख्य अशी आपल्याला विविधता पाहायला मिळते. विविधता जी आहे ती कशामध्ये, शेप अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ द अर्थ, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे, किचकटपणा आहे, आणि नंतर पुढे त्याचा शेप आहे, त्या प्राण्यांच्या वनस्पतींचा शेप, याच्यामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. द ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा. आता ही ॲनिमल डायव्हर्सिटी जी आहे ती कुठून सुरुवात झाली आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीचा एकपेशीय प्राणी तयार झाला, तो म्हणजे अमिबा आणि पॅरामेशियमपासून तयार झाले. तर त्याच्यानंतर पुढे टू मॅन अँड एक जायंट व्हेल, अगदी प्रचंड अशा देवमाशापर्यंत, म्हणजे एकपेशीय अमिबा जो आहे त्या एकपेशीय अमिबा पॅरामेशियमपासून तर जायंट असा म्हणजेच जो एकदम महाकाय देवमासा जो आहे तो महाकाय देवमासा आणि प्राणी मानव असा यांचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. द प्लॅन्ट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला टू ह्यूज बनियन ट्री. तसंच आपल्याला वनस्पतींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एकपेशीय क्लोरेला, एकपेशीय वनस्पती जी आहे ती क्लोरेला पासून तर आपल्याला अगदी प्रचंड अशा महाकाय वटवृक्षापर्यंत आपल्याला अशा वनस्पतींच्या कोट्यावधी जाती पाहायला मिळतात. द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम द इक्वेटर टू बोथ पोल्स. आता इथे जे काही लाईफ जे आहे म्हणजे सजीवसृष्टींचं अस्तित्व जे आहे ते सजीवसृष्टीचं अस्तित्व कुठे दिलेलं आहे आपल्याला, तर भूतलावरती पार अगदी विषुववृत्तापासून तर म्हणजे विषुववृत्त ते दोन्ही ध्रुव जे आहेत, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, म्हणजे ज्याला आपण जळी स्थळी काष्टी पाषाणी असं म्हणूया, अशा पृथ्वीवरती आढळतात. म्हणजे पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून तर दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. त्याच्यानंतर पुढे ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक, ETC. त्याच्यामध्ये हे ऑर्गॅनिझम जे आहेत म्हणजे सजीवांच्या जाती ज्या आहेत किंवा सजीव जे आहेत ते आपल्याला एअर, वॉटर, लँड अँड रॉक म्हणजेच हवा, पाणी, खडक इत्यादी भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय म्हणायचं आपल्याला की जळी स्थळी काष्टी पाषाणी आपल्याला भूतलावरती सजीवांचे अस्तित्व पाहायला मिळते. ह्युमन हॅव ए शोन ए क्युरिओसिटी अबाउट ओरिजिन ऑफ द लाईफ अँड रिझन्स फॉर सच ए ग्रेट डायव्हर्सिटी इन द लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स द एन्शियंट पिरियड. अगदी प्राचीन काळापासून पुढे अगदी प्राचीन काळापासून मानवाला पृथ्वीवरती जीवनाचा उगम कसा झाला असावा व त्यात एवढी विविधता कशी निर्माण झाली असावी याबद्दल उत्सुकता प्राप्त झालेली होती. म्हणजेच ही जी क्युरिओसिटी जी आहे, क्युरिओसिटी म्हणजे ज्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण झालेली, कशाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे तर त्याच्यामध्ये ही जी काही जीवसृष्टी जी आहे ती जीवसृष्टी याच्यामध्ये अशी एवढी जैवविविधता कशी निर्माण झालेली असावी आणि हे सजीव भूतलावरती कसे अस्तित्वात असावे या संदर्भाची उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे पुढचा पॉईंट घेतो आपण. द डिफरंट थेरीज अबाउट द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज टिल टुडे, ऑफ विच द थेरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्टेड. नंतर पुढे त्याच्यामध्ये काय झाले की सजीवांचा उगम, इव्होल्युशन ऑफ लाईफ, त्याच्यामध्ये त्या सजीवांचा उगम म्हणजे त्याचे ओरिजिनल आणि नंतर पुढे त्यांच्यामध्ये घडलेलं इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती, याच्यामध्ये हा एकूण जो भाग आहे सजीवांचा उगम आणि विकास या विषयीची उपउत्पत्ती जी आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हटले प्रपोज थेरी, त्या उपउत्पत्ती ज्या आहेत म्हणजे सिद्धांत जे आहेत ते ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्टेड. नंतर पुढे या प्रकारच्या अशा प्रकारच्या बरेचसे सिद्धांत किंवा उत्पत्ती ज्याला आपण काय म्हणतोय सिद्धांत उपसिद्धांत अशा बऱ्याच यापैकी सजीवांची उत्क्रांती आणि सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्व मान्य झालेला पाहायला मिळतो. नंतरच्या आपण पुढच्या भागात येतोय. इथे आपल्याला एक ब्रॅकेट दिलेलं आहे वरती, इंटरनेट इज माय फ्रेंड. त्याच्यामध्ये पहा इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेट माझा मित्र. कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द इंटरनेट अबाउट बिग बँग
theory related with the formation of stars and planets and present it in your class. असं आपल्याला हा भाग सांगितलेला आहे. याच्यामध्ये काय सांगण्यात सांगितलं तुम्हाला की इंटरनेटच्या मदतीने आपल्याला ग्रहताऱ्यांच्या निर्मिती संदर्भात प्रचंड असे विस्फोटक जी सिद्धांत जे आहे ते सिद्धांत आपल्याला त्याची माहिती मिळवायची आणि ती आपल्या वर्गामध्ये सादर करावायची आहे, असे एकूण आपल्याला माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यानंतरचा पुढचा ब्रॅकेट घेतो आपण. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पीक इन टू हिस्ट्री. पीक इन टू हिस्ट्री म्हणजे काय, इतिहासात डोकावताना. इतिहास डोकावताना त्याच्यामध्ये काय म्हटलं, मेनी फिलॉसॉफर्स अँड रिलिजियस scholars have written their views about the formation of life. There seems to be through the discussion of over the formation of universe in the various cultures like Indian, Chinese, Roman and Greek etc. The various cultures have noted different types of information about the planet, stars and Pancha Mahabhuta having living organism in the form of a poetry, stories and religions and scarred books. असे आपल्याला इथे ह्या इतिहासात डोकवतानामध्ये याच्यात काय माहिती सांगितली की ह्या भूतलावरती बरेच असे जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल धर्मवेते आणि काही तत्ववेते होते. म्हणजे धर्म फिलॉसॉफर ज्याला आपण धर्मवेते आणि तत्ववेते असं आपण म्हणतो, त्या धर्मवेते आणि तत्ववेत्यांनी त्याच्यावरती या निसर्गसृष्टीची जी काही निर्मिती जी आहे त्या निर्मितीविषयीचे बरेचसे घटक आपली बाजू मांडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की त्याच्यामध्ये पहिल्या जो भागाला इंडियन, चायनीज, रोमन अँड ग्रीक याच्यामध्ये याच्यामध्ये असलेले जे काही संस्कृती जे आहे, कल्चर जे आहेत त्या कल्चरच्या संदर्भात म्हणजे भारतीय, चिनी, रोमन, ग्रीक अशा सर्व संस्कृतींमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दुसरं माहिती दिली आहे की त्याच्यामध्ये एकूण जे काय ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीव सृष्टी याबद्दलची विविध प्रकारची माहिती त्यांनी आपल्या एका आपल्या वाङ्मयामध्ये दिलेली, प्रसिद्ध केलेली पाहायला मिळते. प्लॅनेट्स असतील, स्टार्स असतील, त्याच्यानंतर पंचमहाभूतो जी आहेत ती, त्याच्यानंतर पुढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ETC यांची जी काय माहिती जी आहे ती माहिती त्यांनी काय केली, आपापल्या संस्कृतीनुसार त्यांनी पोएट्री, स्टोरीज अँड रिलिजियस वगैरे म्हणजेच काव्यकथा ग्रंथरूपाने त्यांनी नोंदवलेली आहे असं आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे येतो. आपल्याला पुढचा पॅराग्राफ घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये दिलेली माहिती पाहूया आपण. थेअरी ऑफ इव्होल्युशन पुढचा पॉईंट घेतो आपण. पुढच्या मुद्द्याकडे आपण थेअरी ऑफ इव्होल्युशन ज्याला आपण उत्क्रांतीचा सिद्धांत असे म्हणतो. थेअरी ऑफ इव्होल्युशन उत्क्रांती विषयक सिद्धांत. अकॉर्डिंग टू दिस थेअरी द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम. इथे सिद्धांतानुसार प्रोटोप्लाझम म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो जीवद्रव्य, सेल ऑर्गनाइज. त्याच्यानंतर पुढे याच्यामध्ये अकॉर्डिंग टू दिस थेअरी द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बी फॉर्म इन द ओशन. म्हणजे अगदी सुरुवातीला या सिद्धांतानुसार भूतलावरती जीवसृष्टी जी आहे ती प्रथम कुठे तयार झालेली असावी, तर ती समुद्रात तयार झालेली असावी. म्हणजे प्रोटोप्लाझम पेशीरोज जो आहे किंवा जीवरोज जो आहे तो प्रथम समुद्रात तयार झाला. ड्यू टू कोर्स ऑफ टाईम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. नंतर पुढे काळाच्या ओघामध्ये एकपेशीय प्राण्यांची निर्मिती झाली आणि नंतर पुढे ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच द लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. नंतर पुढे त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि बदल होत जाऊन पुढे त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो आहे तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून आपल्याला मोठ्या स्वरूपाच्या प्राण्यांपर्यंत म्हणजेच कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम जो आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ज्याला आपण म्हणतो तशा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची निर्मिती झालेली पाहायला मिळते. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. ही होणारे बदल जे आहेत ते कसे होते, अत्यंत मंद गतीने आणि परंतु विकसित असे क्रमाक्रमाने घडून आलेले बदल होते. त्याच्यानंतर पुढे ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मोस्ट 300 कोर इयर्स. हे संपूर्ण हा विकासाचा कायापालट होण्यासाठी लागलेला जो कालावधी जो होता तो 300 कोटी वर्षांचा होता. त्याच्यानंतर पुढे चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड दिस लेड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम. नंतर पुढे सजीवांमधील होणारा बदल आणि विकास हा सर्व मान्य झाला. त्याच्यामध्ये झालेले जे काही बदल जे होते, बदल आणि विकास हे जे आहे ते
काय झाले, सर्वमान्य होत गेले. त्याच्यानंतर पुढे सर्व व्यापी झाले, सर्व अंगांनी ते होत गेले आणि यातूनच पुढे सजीवांचं जीवन जे म्हणजेच इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम इव्हॉल्व, त्याच्यामध्ये काय झालं, ते सजीव अस्तित्वात येऊ लागले. त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतरचा पुढचा भाग दिला आहे, हेच द ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. यालाच आपण एकत्रितरित्या काय म्हणतो, इव्होल्युशन असे म्हणतो. म्हणजेच एक काय आपण त्याला म्हणतो, इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती असे म्हणतो. अत्यंत महत्त्वाचं. त्याच्यानंतर आपण पुढे येतो, विच इज ऑर्गनायझेशनल progressive development and of plants and animals from the ancestors having a different structural and functional organization is called evolution. ज्याला आपण इव्होल्युशन, आता इव्होल्युशन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपल्याला इव्होल्युशनचा महत्त्वपूर्ण भाग दिला. तो महत्त्वपूर्ण भाग म्हणजेच आपण पाहत आहोत आता पुढे. यामुळेच सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती असे म्हटले जाते, की ज्याच्यामध्ये काय आहे, संघटनात्मक उत्क्रांती आणि भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती. की त्याच्यामध्ये काय झालं, इव्होल्युशन, की त्या इव्होल्युशनमध्ये उत्क्रांतीमध्ये काय बदल होत गेले, की ऑर्गनायझेशनल म्हणजे संघटनात्मक त्याच्यामध्ये काय झालं, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये झालेले क्रमशः होणारे बदल आणि त्याच्यापासून काय, फ्रॉम द देअर ॲन्सेस्टर्स म्हणजे अगदी पूर्वजांपासून त्याच्यामध्ये क्रमाने होत गेलेले बदल, की जे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, इव्होल्युशन असं म्हणतो. आपण मराठीमध्ये त्याला उत्क्रांती असे म्हणतो. म्हणजे उत्क्रांतीमध्ये आपण काय सांगितलं आहे, की ह्या प्रगतीमध्ये म्हणजे या क्रमविकासामध्ये संघटनात्मक उत्क्रांती, भिन्न रचना, भिन्न कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. असा एकूण आपण हा भाग पाहिलेला आहे. त्याच्यानंतर यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.